आपण भांडूपवरून मालवणला कोकणात बाईकवरून जातो आहे. रॉयल एनफील्ड आमची क्लासिक बाईक आहे. पुढे एक्सिस म्हणून आहे. आता ह्या 2 गाड्या घेऊन आम्ही चाललो आहे कोकणामध्ये. आता कोकणामध्ये आम्ही गुगल मॅप लावलेला आहे आणि 9 तास दाखवलेले आहेत आम्हाला. आता आम्ही ऐरोलीवरून आहे बघा पुढे जातो आहे. ऐरोली आहे. ऐरोलीच्या इथून पुढे निघालो. ऐरोली टोलनाकाजवळ बघा आता आलेलो आहे. ऐरोली टोलनाका असं आम्ही पुढे करत निघत जाणार आहे कोकणामध्ये. आता डायरेक्ट आम्ही कोकणामध्ये जाणार आहे ते आचऱ्यामध्ये जाणार आहे. पहिलं आचऱ्यामध्ये जाऊन तिथे राहणार आहे. आता आम्ही ऐरोलीचा आपला हा टोलनाका क्रॉस करून आम्ही पुढे गेलो आहे. आता आम्ही जेवढं सकाळी आम्ही लवकर निघणार होतो 5 वाजता, पण शक्य नाही आलं. आम्ही जरा उशिरा निघालो 7 वाजता. नाही तर एवढ्यात आम्ही पनवेल क्रॉस असतो. जर 5 वाजता निघालो असतो तर आम्ही एवढं आरामात 7 वाजता निघूया. आणि आम्ही 7 वाजता निघून आता बघू 9 तास दाखवले आहेत. आता आपले ते कोकणातले रस्ते कसे आहेत ते आपण बघणार आहोत आणि ते येतानाच्या व्हिडिओमध्ये नक्कीच टाकीन की कोकणातले रस्ते कसे आहेत ते. आता सध्या आपण चाललो आहे की JNPTच्या रोडवरून आपण जाणार आहे. तिकडनं आपण लवकरात लवकर कसं पोचता येईल ते पण बघणार आहे. उन्हाच्या खूप ऊन आहे. आता हे एवढं ऊन जाणवतं आहे ते पुढे खूप ऊन असणार, कारण आपला हायवेला आता झाडच नाही राहिलेत. हे बघा ही एक आमची गाडी 2 व्हीलर आणि पुढे झाडच नाही राहिले. चौपदरी रस्ता केल्यापासून साईडला जी झाडं होती पहिला जुन्या रस्ता जो होता ते आता झाडं राहिले नाही. ही आपली ST कोकणातली जाणारी. ही आता रबाराच्या वरती पुलावरून चढलेलो आहे आम्ही. इथली ST ही. तर रस्त्यावर काय झाडच नाही राहिलेले आहेत. तर सगळीकडे ऊनच ऊन भेटणार आपल्याला. पाऊस काय अजून पडायला सुरुवात झालेली नाही आहे. येताना जरी बघू 1 आठवडा राहणार आहे. येताना तरी आम्हाला पाऊस भेटतो का बघू आपण. मग काय पावसात भिजतच येणार आहे. आम्ही कुठे थांबणार नाही. ती पावसाची मजा वेगळीच भेटेल बाईकवरनं येण्याची. तर बघू कसं काय होतं आहे पुढचा प्रवास. तर आता सध्या आपण जातो आहे चाललो आहे आपला पनवेल येईल आता थोड्या वेळानेच. आता मस्त की आपण चाललो आहे आणि रस्ता सकाळी कसं क्लिअर असला का नाही. आता हे बघा हे आम्ही माणगावच्या पुढे एक लेफ्ट साईडला हायवेला जे हॉटेल आहे, ह्या हॉटेलमध्ये आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे. हे बघा रोड टचच हॉटेल आहे आणि हे सुंदर एक हॉटेल आहे. असं ह्याची चविष्ट एकदम उत्तम आहे नाश्त्याची. आता हे बघा हे आहे नम्रता गार्डन फॅमिली रेस्टॉरंट आणि इथे राहण्यासाठी पण सोय आहे बाजूला आणि एक हॉल पण आहे. हे बघा आम्ही शिरा घेतला आहे, उसळ घेतलेली आहे आणि बुर्जी पण घेतलेली आहे. बुर्जी पाव घेतलेला आपला हा आणि सुंदर टेस्ट आहे ह्याची. तुम्ही कधी आलात तर ह्याला भेट द्या, मस्त आहे. हे बघा आता आम्ही हे आलो आहे ते कणकवली थोडं मागे नांदगावच्या इथे श्री स्वामी समर्थ हे रेसिडेन्सी आहे. इथं राहण्यासाठी पण आहे. नॉन AC ACमध्ये आम्ही राहिलो 2200 रुपयामध्ये. नॉन AC 1100मध्ये. हे बघा हे पण रोड टच आहे हायवेला. रोड टच आहे हायवेला. हे बघा मस्त मोकळी जागा आहे त्यांच्या हॉटेलच्या समोर. इथे जेवायला नाश्त्याला पण आणि आतमध्ये पण आहे जेवायला नाश्त्याला. कोणाला बाहेर बसायचं बाहेर बसू शकता, कोणाला आतमध्ये रोड टच आहे. नांदगावच्या एकदम बाजूलाच आहे हे रोड. बघा आता हा बघा हे हॉटेलचा आत्मा प्रवेशद्वार आहे. इथे तुम्ही खाली बसलेले. आम्ही कांदेपोहे चाय सकाळी निघतो एकच मागवली, कारण आम्ही आता इकडून निघून आमच्या घरी वांगणीत आलो आहे बघा. तिथून 1.5 तास लागला आम्हाला वांगणीत पोचायला. कणकवलीला स्टे केला मी 7:30ला रात्री संध्याकाळी पोचलेलो. स्टे केला. बोला 1.5 तास सकाळीच जाऊया घरी बोललो. सकाळी घरी पोचल्या आमच्या काकांनी हे बघा आम्हाला शाळं फोडून दिलं. आता घराच्या आतमध्ये गेला भांडी आता सगळी काढायची आहेत. त्याच्या जे आता ग्लास कसं आहे पाणी पिणं. तर बघा आम्ही काय उपाय केला ते बघा. हे तुम्ही पण करू शकता. सोपा आहे उपाय आहे, काय हार्ड नाही आहे. हे बघा त्याने आता हे फोडलं आहे शाळं आणि ते आता पाणी बघा आम्ही कशात ओतणार आहे. आपली बिस्लेरीची बॉटल होती ती कट केली वरून कोयत्याने आणि त्या बिस्लेरीच्या ह्याच्यात ओतून घेतलं पाणी आणि तीच पियालं. बघा हे ग्लास तयार केला आम्ही अशा प्रकारे आणि आता हे सगळं पितो. बघा ह्यांनी 10-12 शेळी काढली. आता परत उद्या काढू. आणि रात्रीचं आम्ही राणीशाही म्हणून आहे वांगणीमध्येच आहे बाहेर, तिथे आलो. इथे पण उत्तम अशी चव आहे. आम्ही घेतलेलं होतं सुरमई प्लेटची थाळी आणि एक मुशीची थाळी घेतलेली आणि एक डाळ भात घेतलेला आहे. तर डाळ भात आणि चविष्ट आहे. बघा आता हा राणेशाहीचं हे फ्रंट आहे. आता इथून आपण आतमध्ये जाते. मोकळी पार्किंगला पण जागा आहे त्यांची. 4 व्हीलर 2 व्हीलर सगळं राहतं तिथे. मोकळी जागा आहे. खूप चालतं हे हॉटेल आणि चविष्ट हॉटेल आहे.
मस्त हॉटेल, इथे आम्हाला आवडलं. आता ह्याच्या पुढे आपण असे व्हिडिओ टाकत राहणार आहे. सिंधुदुर्ग बाणा या यूट्यूब चॅनलवरून आपण टाकणार आहे. जर नक्की तुम्हाला हे व्हिडिओ आवडतील, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच आपण पुढे आपण भेटणार आहोत आणि तुम्हाला हे दाखवणार पण आहोत. आता आपण इथे गावात आपण चुलीवर पण असं आम्ही ठरवलं आहे, चुलीवरचं पण मटण खायचं गावी गेल्यावर. तसं का नाही बघा, ही थाळ्या आहेत, त्या ज्या आम्ही थाळ्या घेतल्या त्या. ही डाळ खिचडीची ही बाटली, डाळमध्ये राईस. हा बघा, ही माझी मुशीची थाळी, मी मुशी थाळी घेतलेली बघा. मुशीची ते प्लेट, आमटी वगैरे, राईस, सोलकढी बघा. ही सुरमई बघा किती मोठी आहे. ही बघा, ही सुरमई थाळी घेतलेली. अशा आम्ही या 3 डिश मागवलेला. ही सोलकढी, राईस, चपाती पण एकदम सुंदर आहे. यांची घरगुती चपाती आहे, त्या सगळं एकदम सुंदर. सगळं तुम्हाला आवडेल की इकडे येऊन तुम्ही अवश्य भेट द्या. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण आता.